शरणागत होऊन स्वामीकडे एक पाऊल टाका. शरणागत होऊन स्वामीकडे एक पाऊल टाका. स्वामी हजारो पावले टाकत आपल्याकडे धावत येतात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आज आपण गुरुमाऊली दिंडोरे प्रणीत 2-4 शब्द सांगणार आहोत. ते तुम्ही ऐका. कुणाचाही दोष कसा करायचा नाही ह्याच्याबद्दल गुरुमाऊली विचारधनमध्ये सांगितलं आहे. श्री स्वामी समर्थ. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो याचा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. रागावू नका. आजची खरी वस्तुस्थिती पहा. घर मोठी पण कुटुंब छोटी. भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची बोंब. दर्जेदार औषधे पण आरोग्य ढासळलेलं. चंद्रावर पोचतो पण शेजाऱ्यांशी ओळख नाही. प्रचंड पैसा पण मन शांती नाही. उच्च बुद्ध्यांक पण भावनांक खालावलेला. माहिती खूप पण शहाणपण नाही. आणि सरते शेवटी माणूस भरपूर पण माणुसकी नाही. जेव्हा लोक तुमच्याकडे तुमची बदनामी किंवा खोटी लावालावी करतात तेव्हा समजावे की त्यांची उतरती काळा चालू होते आणि आपण उत्तुंग भरारी घेत आहोत. शक्यतो आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडावी, नाहीतर तासभर साथ देणारी माणसं बसमध्ये पण भेटतात. कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका, कारण इथे प्रत्येकजण मतलबी झालाय. अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात, पण सुगंध आपल्या आवडीचाच पाहतात ना. नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही. समजा मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही. म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे. वाहत्या पाण्याप्रमाणे चांगले काम करीत राहावं. वाईटांचा कचरा आपोआपच किनाऱ्याने दूर दूर अडकून जातो. अपशब्द हे सुद्धा आशीर्वादाप्रमाणेच असतात. विषय वासना आपल्याला त्रास देतात, पण त्यातून सुटावे कसे हे आपल्याला समजत नाही. जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे. आपली वाट चुकली आहे असे ज्यांना वाटते तोच वाट विचारतो. स्वामी आपणच मला सांभाळा अशी तळमळ लागली म्हणजे सद्गुरूपा प्राप्त होते. स्वतःला कसे विसरावे हे कळण्याकरता सद्गुरूंना शरण जावे. आपले विस्मरण म्हणजे स्वामीचे स्मरण. कर्ममार्गाने जाताना करता मी नव्हे ही भावना असावी. जो खरा अनुभवी तो बोलत नाही. बोललाच तर अगदी थोडे बोलतो, तो उत्तम समजावा. अनुभवी असून नाईलाज म्हणून जो बोलतो तो त्याच्यापेक्षा थोडा कमी समजावा. कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे, म्हणून हे लोक कमीपणा समजतात आणि बोलतात. श्री स्वामी समर्थ महाराज कोणाला शिव्या देत, कुणाला जळते लाकूड फेकून मारत. मालोजी राजांच्या तर मुखात त्यांनी मारली तरी लोक स्वामींच्या मागे धावायचे, कारण त्यांचे अपशब्द देखील आशीर्वादाप्रमाणे होते. एखादा मुलगा वडिलांना मी इतका जवळचा पण मला मिळाल तो मार, आणि इतर मुलांचे मात्र करतात लाड, पण तो मार आपल्या हिताचाच असतो हे ते मुलाला का समजत नाही. सद्गुरूच्या बोलण्याकडे दृष्टबुद्धी नसते. ते जे बोलतात त्याच्या मागे जगाच्या कल्याणाची तळमळ असते. म्हणून कुणी अपशब्द बोलले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.